हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडतोय। हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी शिंदे आता तिसऱ्यांदा नाशिकमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो हा पार पडतोय आणि हेमंत गोडसेंसाठी नाशिकमध्ये भव्य रॅली निघालेली आहे। हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी शिंदे हे तिसऱ्यांदा नाशिकमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू आहे, काय सध्याचं वातावरण आहे? किरण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा भव्य रोड शो पार पडतोय। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी त्यांची भव्य रॅली निघालेली आहे। अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, मोठ्या उत्साहानं ते या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो पार पडतोय। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडे जाऊया। किरण, आपण सध्या पाहतोय नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडतोय, काय सध्याचं वातावरण आहे नाशिकमधलं? जर आपण बघितलं प्राची, तर काही या ठिकाणी आपण दृश्य जर बघितली तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे, त्यांचे काही कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली जात असताना जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळाले। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ज्या ठिकाणी स्वागत केलं जात होतं, अगदी त्याच्याच समोर हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी या बाईक रॅलीचं रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या जुना गंगापूर नाका या ठिकाणाहून या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। या बाईक रॅलीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती आहे। पालकमंत्री दादा भुसे हे देखील यावेळेला उपस्थित आहे। स्थानिक आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांची उपस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेली 8 दिवसातील जर प्रचार दौरे जर बघितले तर हा त्यांचा तिसरा दौरा आहे। अर्ज भरल्यानंतरचा चौथा हा दौरा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा। आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हे वारंवार नाशिकला येत आहे। प्रचाराचा झंझावात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं नाशिककडे विशेष असं लक्ष या निमित्तानं दिलं जात आहे। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची जी जागा होती ती पदरात पाडून घेण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं होतं। आणि आता ही जागा जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार नाशिकला येत आहे आणि त्यासाठीचीच ही बाईक रॅली आपण बघतोय। आता ही बाईक रॅली नाशिकच्या जो पंडित कॉलनी परिसर होता त्या ठिकाणाहून बाहेर पडलेली आहे आणि आता पोलीस आयुक्तालयाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या अगदी समोर आलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरातील संपूर्ण परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीनं या ठिकाणी पिंजून काढला जातोय आणि हेमंत गोडसे यांचा जोरदार प्रचार या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्राची, नक्कीच किरण, तर आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो मोठ्या प्रमाणात खरं तर कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत। किरण, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।